नमस्कार, मी कोल्हापूरमध्ये TV नेक्स्ट मराठीकडनं विशाल खांडेकर आणि माझ्यासोबत आहे अभिषेक. तर गाडगेदादांना ऑल कोल्हापुरात सगळेजण ओळखतात, कारण 10 वर्षापूर्वी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय तर थोड्या मतांनी त्यांनी म्हणजे नाहीतर विजयच झाला तर थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. तर आता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारलेले आहेत काय. तर त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आपण की बाबा की तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही समाजासाठी किंवा या प्रभागासाठी काय करणार. मी श्रेष्ठ गणपती हाके कोल्हापूर महानगरपालिकाची जी निवडणूक लागली आहे या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती या प्रवर्गामधून मी निवडणूक लढवत आहे. आता सध्या पाहिलं असतं 2010चा निकाल आमचा बघितला 2010चा निकाल जर आमचा बघितला तर तो जवळजवळ विजय माझा निश्चित होता, पण थोडक्यामध्ये घसरला. आता त्या अनुषंगानं मी आता सध्या त्या जोरावरती ही निवडणूक मी लढवत आहे. ही निवडणूक लढवण्याचं कारण असं आहे की समाजामध्ये जे आजपर्यंत कुणी केलेलं नाही ते 30 वर्षे निवडून गेलेले आहेत. त्यांनी प्रवाहाबद्दल किंवा समाजाकडं त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या काय लागतात त्याच्यापासून हा समाजला वंचित आहे. आता पाठीमाग माझ्या जर बघितलं असा तर एवढं प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे, त्याच्याकडं दुर्लक्ष आहे. निवडून जाऊन त्याचा काही उपयोग नाही, काम केलेलं नाही, काही केलेलं नाही. तर आता सध्या माझी ही भूमिका आहे की लोकांनी मला प्रतिसाद दिला, निवडून जर आलो तर मी प्रथमतः लोक निरोगी कशी राहतील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत मी सर्वांना निरोगी मुलांना निरोगी ठेवण्याचा प्रयत्न मी करेन आणि भागामध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या कोल्हापूर महानगरपालिकेमधून मी उपलब्ध करून देणार. सध्या आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आता गार्डन्स आहेत ते गार्डन जर बघितलं तर तिथं कुणीही जाऊन बसणार नाही, इतकं प्रचंड घाण आहे तिथं. तर ते गार्डन इतकं सुशोभित करू इच्छितो मी. तसंच पावड्या भागामध्ये सरकारी दवाखाना कमी ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये सुविधा कमी आहेत. तर ते बाळंतपण झालं तर ताप सर्दी खोकला ह्याच्यावरती थोडासा फार त्यांनी फोकस केलेला आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून दवाखान्यामध्ये अधिक चांगल्या सुविधा कशा प्राप्त करता येतील त्या मी करून देणार आहे. तसंच अन्य ठिकाणी जे स्वतःचं मन मिळवण्यासाठी काही ठिकाणी तिने गटर्स घातल्यात आणि रोड केले, अन्य ठिकाणी गटर्स नाही, रोड नाही. तर ते आम्ही लोकांना मतदारांना ते करून देऊ. दुसरी गोष्ट जे आता ह्या पावड्या भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. शेतकरी वर्गाला पावसाळ्यामध्ये जर ऊस तोडणी आली तर त्यांना रोडनं बैलगाडी येणं ट्रॅक्टर घेऊन येणं त्यांना कुचमते. तिथं रोड व्यवस्थित नाही, ते रोड करून दिला जाईल जेणेकरून त्यांना ऊस वाहतुकीस अडथळा होणार नाही, चांगल्या पद्धतीने त्यांना ऊस घेऊन येता येईल. हे माझा दृष्टिकोन आहे. तसंच ह्या पावड्या भागामध्ये जेवढं शरद पवार साहेबांनी आपल्या बारामतीमध्ये जे केलेलं आहे त्या पद्धतीनं करण्याचा माझा ध्येय आणि विचार आहे. बारामती कोल्हापूरमध्ये पावड्यामध्ये बारामती झाली.